Welcome to Storyland. Like, share and subscribe. बडबडे कासव. एक होतं तळं. त्या तळ्यात एक कासव राहायचं. हे कासव सारखं बडबड बडबड करत राहायचं. त्याला बोलायला खूप आवडायचं. कोणी मासा भेटला त्याच्याशी गप्पा मार, खेकडा भेटला त्याच्याशी बोल, असं सतत बडबड बडबड करणारं हे होतं कासव. नेहमीप्रमाणे कासव सगळ्या माशांबरोबर गप्पा मारायला सुरुवात करतं. अरे वा, आज तुम्ही कुठे निघालात? आज काय बरं करणार आहात? कुठे जाणार आहात? काय खाणार आहात? सगळे मासे या कासवाच्या बडबडीला कंटाळून तिकडनं निघून गेले. कासवाला वाटलं, अरे चा, का बरं सगळे हे असे पटकन निघून गेले असतील? हळूहळू दररोज असंच व्हायला लागलं. कासव दिसलं की मासे दूर पळून जायला लागले. कोणीच कासवाची बोलायला येत नसे. सगळ्यांना कासवाच्या बडबडीचा कंटाळा आला होता. कासव बिचारो खूपच उदास झालं आणि तळ्याबाहेर कोणाशी गप्पा मारायला मिळतात का असं बघायला म्हणून तळ्यातून बाहेर काठावर येऊन बसलं. तेवढ्यात तिकडे दुसऱ्या तळ्यावरून 2 बगळे पाणी पिण्यासाठी आले. कासवानी लगेच बघितलं, अरे वा, 2 बगळे आलेले दिसतायत. आपल्याला बोलायला नवीन मित्र. बगळे मात्र पाणी पिऊन लगेच तिकडनं उडून गेले. आता कासवाने ठरवलं, उद्या सुद्धा मी याच वेळेस इकडे येईन, म्हणजे मला हे बगळे पुन्हा भेटतील आणि तेव्हा मी त्यांच्याशी नक्की गप्पा मारेन. दुसऱ्या दिवशी बगळे पुन्हा पाणी प्यायला आले. कासव काठावरती बसूनच राहिलं होतं. बगळे आले रे आले की त्यांच्याशी गप्पा मारायला. बगळे आले. कासव म्हणालं, हॅलो बगळ्यांनो, कुठून आलात तुम्ही? इकडचे तर दिसत नाही. कुठे बरं राहता तुम्ही? बगळ्यांनी इकडे तिकडे पाहिलं. ते म्हणाले, आम्ही लांबून त्या दूरच्या तळ्यावरून आलोय. तू इकडेच राहतोस वाटतं. मग असा एकटा का बरं बसलायस काठापाशी? तुझे सगळे मित्र कुठे आहेत? कासव म्हणालं, मला आता या तळ्यात राहायचा भारी कंटाळा आलाय. मी तुमच्या बरोबर तुमच्या तळ्यामध्ये येऊ का राहायला? बगळे म्हणाले, अरे, यायला काहीच हरकत नाही, पण आम्ही तुला घेऊन कसे जाणार? आम्ही खूप खूप लांबच्या तळ्यात राहतो. कासवाला भारीच वाईट वाटलं. ते लगेच म्हणालं, अरे, तुम्ही 2 जण मला एका काठीवरून का घेऊन जात नाही? तुम्हाला तर ते सहज शक्य आहे. यावर बगळे म्हणाले, हो, काहीच हरकत नाही. काठीवरून आम्ही तुला नक्कीच घेऊन जाऊ शकतो. पण कासवा, त्यासाठी तुला तुझं तोंड बंद ठेवावं लागेल. ते जमणार आहे का तुला? आम्ही दोघं काठी चोचीत धरू आणि तू मध्ये काठीला धर. पण एक लक्षात ठेव, जर तू तोंड उघडलंस तर मात्र तुला कोणी वाचवू शकणार नाही. कासव मनातल्या मनात खुश झालं. ते म्हणालं, हो हो, का नाही. मी अगदी गप्प बसीन, काहीच बोलणार नाही. पण तुम्ही मला प्लीज घेऊन चला. बगळ्यांनी ठरवलं, उद्या कासवाला काठीवरून दुसऱ्या तळ्यात घेऊन जायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी बगळे काठी घेऊन आले तळ्यापाशी. कासव तयारच होतं. 2 बगळ्यांनी आपापल्या चोचीत काठी पकडली आणि कासवानी काठीला पकडलं आणि निघाली की यांची वरात. हवेत उडत उडत जाताना कासव फारच खुश झालं. ते खाली बघायला लागलं. खाली सगळी लहान मुलं खेळत होती
आणि लहान मुलांनी सुद्धा वरती बघितलं. मुलं खुश झाली. त्यांनी असं ह्यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. 2 बगळे कासवाला काठीला लटकवत घेऊन उडत उडत जातायत. मुलं खुशीने टाळ्या वाजवायला लागली, हसायला लागली. कासवाच्या मनात आलं, अरे ही मुलं मला बघून किती खुश झाली आहेत, माझ्यासाठी टाळ्या वाजवतायत. आता मात्र कासवाला राहावलं नाही आणि थँक्यू असं म्हणण्यासाठी त्याने तोंड उघडलं. आणि काय, तोंड उघडल्या बरोबर कासव जमिनीवर धडाम करून खाली पडलं. ओय 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 करत कासव ओरडत बसलं. कासव पडलं खाली, पण नशीब कासवाच्या टणक कवचामुळे त्याला फार मार लागला नाही. पण आता काय, ते याही तळ्यात नाही आणि त्याही तळ्यात नाही, मध्ये जमिनीवर पडलं. तेव्हापासून कासवाने ठरवलं, बडबड कमी करायला हवी. सारखी बडबड बडबड केल्याचे परिणाम आता हे कासव भोगतच होतं. तेव्हापासून कासवाने वायफळ बडबड करणं सोडून दिलं. काय मग मुलांनो, आवडली का ही गोष्ट? तुम्हाला ह्या गोष्टी आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक करा आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड्स बरोबर नक्की शेअर करा. आणि असेच नवीन एपिसोड्स दर आठवड्याला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवीन एपिसोड दर फ्रायडेला 6:30 वाजता बघायला मिळेल. भेटूया नेक्स्ट वीक. बाय.